सांगली जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेकडो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। पिकांचे नुकसान, जनावरांचा मृत्यू आणि शेतीवरील खर्च वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी माजी खासदार संजय काका पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले। उपोषणादरम्यान त्यांनी शासनाकडे मागणी केली की अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी आणि त्यांचा 7/12 कोरा करण्यात यावा। संजय पाटील यांनी सांगितले की शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे, पण आज तोच अडचणीत सापडला आहे। शासनाने तातडीने मदतीचा निर्णय घेतला नाही तर आगामी काळात व्यापक आंदोलन उभं केलं जाईल। उपोषणावेळी अनेक शेतकरी, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी व्हावी या मागणीला जोर करत आम्ही मागच्या तासगाव आणि कवठेमंकाळ इथे रास्ता रोको केलं होतं, चक्काजाम आंदोलन केलं होतं। प्रचंड मोठा प्रतिसाद लोकांनी दिला। आज त्या पिचलेल्या आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्याची बाजू घेऊन शासनापर्यंत कुणीतरी तो आवाज पोहोचवला पाहिजे। कुणीतरी तो शेतकऱ्याचा आवाज मोठा करण्यासाठी राज्यामध्ये सगळे शेतकरी नेते कर्जमाफीसाठी हे आंदोलन हातामध्ये घेत आहेत। त्यामध्ये जिल्हा आपला मागा असतानाही दुसरा टप्पा आमचा हा चालू आहे की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी द्या, त्याचा 7/12 कोरा करा। या मागणीसाठी आम्ही आज हे लाक्षणिक उपोषण घेतलेलं आहे। त्याच्यानंतरचा आमचा टप्पा 7/12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची गोळा करून गावोगाव जाऊन एक चळवळ उभा करणार आहे आणि ती राज्य सरकारला पाठवून देऊन लवकरात लवकर मार्चच्या आधी ही सगळी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही बसलो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।